PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. पितुरप्रीत वाईल्ड लव भाग 17वा. लेखिका प्राची सोडे. शिरीष आत आला. शिवा व तो बाहेरच्या बैठकीत बसले. शिरीष मध्येच चंदाकडे पाहत होता. बोल शिरीष, कधी आलास बंगलोरहून? तुझा चेहरा खूपच खुश दिसतोय. कुठली गुड न्यूज आहे का? शिवाने हसून विचारले. तोच शिरीषचे लक्ष भूमीवर गेले. त्यांनी शिवाकडे पाहून डोळ्यांनीच काय असे खुणावले. शिवाने हसून मान डोलावली तसं शिरीष पटकन उठला व भूमीच्या पाया पडला. अरे अरे, हे काय करतोयस? भूमी मागे होत बोलली. शिवादादा मला मोठ्या भावासारखा आहे. म्हणजे तुम्ही माझ्या वहिनी झालात ना? त्याने म्हटले. मी कॉफी घेऊन येते, चंदा म्हणाली. नको, मला काही नकोय. मीच काहीतरी द्यायला आलोय, शिरीष म्हणाला. काय? शिवाने म्हटले. शिरीषने त्याच्या हातातल्या प्लास्टिक बॅगमधून मिठाईचा बॉक्स काढला व शिवाच्या हातात दिला. दादा, मी इंजिनियर झालो, फर्स्ट क्लासने पास झालो, त्याने हसून म्हटले. पण ह्याचा जास्त आनंद चंदाला झाला. तिच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत होते. भूमीने तिच्याकडे पाहिलं आणि क्षणात तिने हे प्रेमी युगुल आहे हे ओळखले. शाब्बास शिरीष, मला काय, आम्हा सगळ्यांना माहीत होते तू सक्सेस होणारच. काका काकूंचा अभिमान आहेस, मेहनती होतकरू आहेस. अरे, जेवढं बोलू तेवढं कमी आहे तुझ्याबद्दल. आपल्या वस्तीची शान आहेस, शिवा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. शिवादादा, मला क्रेडिट देऊन मोकळा होतोस? आणि तुझं काय? शालेय शिक्षण आईबाबांनी केलं, पण पुढे कॉलेज, क्लासेस, इंजिनिअरिंगचा एवढा खर्च बाबा करणे शक्यच नव्हते. फक्त BCom होऊन कुठेतरी क्लार्कची नोकरी धरावी लागली असती. पण दादा, केवळ तुझ्यामुळे हे शक्य झाले. तू माझ्या शिक्षणाचा सारा खर्च उचललास, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट दिलीस. तुझ्याच आशीर्वादामुळे मी आज इथे आहे. बोलताना शिरीष भाऊक झाला. त्याचा कंठ दाटून आला. बस बस, एवढी स्तुती करू नकोस. अरे, मला सवय नाही आहे त्याची, शिवा हसत म्हणाला. शिवा दादा, मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब ॲप्लिकेशन टाकणार आहे. 4-5 वर्ष अनुभव घेऊन मग स्वतःची फर्म सुरू करणार, शिरीष अभिमानाने म्हणाला. तथास्तु, त्याच्या डोक्यावर हात ठेवत शिवा बोलला. शिवादादा. काय? शिवादादा, शिरीष बोलताना अडखळत होता. अरे बोल ना, काही हवं आहे का? हो, तो पटकन बोलला. भूमी आणि चंदा श्वास रोखून त्याच्याकडे बघत होत्या. काय हवंय? शिवादादा, मला चुकीचं समजू नकोस आणि रागावूही नकोस. मला चंदा आवडते. माझं तिच्यावर प्रेम आहे, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. पण दादा, आम्ही कधीच आमच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. बंगलोरला असताना माझं तिचं बोलणं व्हायचं फोनवर, पण चंदाची पहिली प्रायोरिटी तू आहेस. जे भैया म्हणेल तेच होईल असेच तिने सांगून ठेवले आहे. दादा, चंदा माझ्या आयुष्याचा भाग आहे. आमचं प्रेम व्यक्त करण्याची योग्य वेळ हीच आहे असं मला वाटलं म्हणून बोललो. काही चुकलं असेल तर माफ कर मला, शिरीष मान खाली घालत हळू आवाजात म्हणाला. थोडा वेळ शांततेत गेला. शिवा गप्प होता. चंदा तर घाबरून गेली. भूमीने तिचा हात धरला. तिघे शिवा काय बोलणार याची वाट पाहू लागले. शिवाच्या गडगडाटी हसण्याने तिघे भानावर आले आणि चमकून त्याच्याकडे पाहू लागले. शिवा मनसोक्त हसला. शिरीषच्या पाठीवर थाप मारली. अरे, प्रेम करता आणि सांगायला घाबरता, पण तरीसुद्धा तुमचा प्रामाणिकपणा आणि आदर मनाला भिडला. शिरीष, मला हे आधीच माहीत होतं. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले, तुम्ही प्रेमाची कबुली देऊन. अरे, एवढीशी होती चंदा या माझ्या हातात. तिचा बाप, आई, भैया सारं मीच झालो. शिक्षण दिले, पण मनात सतत एक चिंता असायची, माझ्या या छोट्या परीला चांगला राजकुमार मिळायला हवा, खूप प्रेम देणारा आणि जपणारा. तुलाही लहानाचं बघत आलोय. आईवडिलांना कधीही दुःख दिले नाहीस तू. असा मुलगा माझ्या चंदाच्या आयुष्यात कायमचा येणार असेल तर माझी ना नाही. तू मला आवडलास, शिवा जोरात म्हणाला. त्याचं वाक्य ऐकून तिघांच्या मनावरचे ओझे कमी झाले. चेहरे आनंदाने खुलले. चंदाने भूमीला मिठी मारली. शिवदादा, खरंच तुझा होकार आहे. आय एम सो हॅप्पी.
शिरीष त्याचे हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावत म्हणाला, आई बाबाही खुश होतील. मी खूप खुश झालो. शिरीष अतिशय आनंदाने म्हणाला. पण तरीसुद्धा माझी एक अट आहे आणि ती मान्य असेल तरच हे लग्न होईल. शिवा अतिशय गंभीरपणे बोलला. तिघांचे चेहरे पडले. चंदाचा तर श्वासच अडकला. शिवा भैयाची कुठली अट आहे? शिवा दादा, कुठली अट? शिरीषने घाबरून विचारले. शिवाने चंदाकडे पाहिलं. शिरीष, तू एवढा शिकलेला आणि तुला बायको 10वी पास झालेली मिळावी, हा तुझ्यावर अन्याय आहे. जर ही चंदा पुढे शिकणार असेल, डिग्री घेणार असेल तरच हे लग्न होईल. शिरीषने पटकन चंदाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत जणू विनंती होती. आणि क्षणात ते घडले. आवेगाने चंदा शिवाला बिलगली. त्याच्या कुशीत शिरून त्याला घट्ट मिठी मारली. रडताना तिचं सारं शरीर गदगदत होते. हुंदकेही येऊ लागले. शिवाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिचा चेहरा वर करून तिच्याकडे पाहिले. चंदा भिरभिरत्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. रस्त्यात एकाकी रडणाऱ्या छोट्या चंदाला शिवा घरी घेऊन आला. तिला भावाचं प्रेम दिलं, पालन पोषण करून शिक्षण दिले. जर त्यावेळी तो नसता तर ह्या लहान जीवाचे काय हाल झाले असते. त्याचेही डोळे भरून आले. चंदा धुसर दिसू लागली त्याला. लहान लहान वाटणारी चंदा एक दिवस त्याला सोडून दुसऱ्या घरी जाईल त्याने विचारच केला नव्हता. आणि आज तो दिवस आला. त्याने तिला छातीशी घट्ट धरले. भैया, चुकले मी, मला माफ कर. तुझा अनादर केला. पण आता तुझ्यासाठी मी पुढे शिकेन, चांगलं शिक्षण घेऊन डिग्री मिळवेन. वचन देते भैया, चंदा हमसून बोलली. त्यांना पाहून शिरीष आणि भूमीही भाऊक झाले. शिवा भैया, चंदा 12वीची परीक्षा बाहेरून देईल. मी तिला शिकवेन, मग पुढे कॉलेजला जाईल. तू काळजी करू नकोस, शिरीष आनंदून म्हणाला. शिरीष, काका काकूंना घेऊन ये घरी. नावाला बोलणी करायची आहेत. सगळं तर ठरल्यातच जमा आहे, शिवा म्हणाला. त्याने मिठाईचा बॉक्स उघडला व शिरीषला आणि चंदाला एक एक पेढा भरवला. चंदाने शिवाला व भूमीला एक पेढा भरवला. चौघांचे चेहरे आनंदाने फुलले होते. देवा, या आनंदात कुठलेही विघ्न येऊ दे नको, भूमी मनात प्रार्थना करत होती. शिरीषने त्यांचा निरोप घेतला व निघून गेला. काय चंदाबाई, खुश आहात ना? भूमीने हसून म्हटले. हो, खूपच, चंदा लाजून म्हणाली व धूम तिच्या खोलीत पळून गेली. शिवा शांत होता. काय झालंय? भूमीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. शिवाने तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे मलूल पडले होते. तुम्ही दुःखी आहात? तिने विचारले. जिच्या सोबतीने मी माझं एकाकी आयुष्य सुखाने जगलो, तिला मोठं करताना स्वतःला विसरलो आणि उद्या तीच मला सोडून जाणार. दुःख तर होणारच ना. अहो, असं काय करताय? जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस येतोच. मी नाही का माझं घर सोडून इथे आले? माझ्या रक्ताचे आईवडील कायमचे दुरावले. भूमी जड आवाजात म्हणाली. तिचं दुःख किती मोठं आहे याची जाणीव शिवाला झाली आणि हा विषय काढायलाच नको होता असं वाटलं. भूमी, पटलं मला तुझं म्हणणं. जे होते ते चंदाच्या भल्यासाठी होत आहे. तू दुःखी नको होस, मीही नाही राहणार, तिचे हात हातात घट्ट धरत शिवा म्हणाला. पण भूमीला निर्मला आई आणि जानकी आजीची प्रचंड आठवण आली. आई आजी कायम आपल्या बाजूने होत्या आणि आहेत. आईला सत्य काहीच माहीत नाही आहे. पवित्रा किती वाईट वागले हे तिला माहीत नाही आहे, आजीलाही माहीत नाही आहे. मी चुकीची नव्हती आणि नाही आहे हे किमान त्यांना समजू दे तरी. मला काही नको आहे त्यांच्याकडून, कसलीच अपेक्षा नाही आहे. पण ही भूमी निष्पाप आहे, पवित्र आहे हे त्यांना समजायला हवे. मी कधीच त्यांच्या आयुष्यात जाणार नाही. भूमीला खूप ताण आला, डोळे सारखे भरत होते. मी किचनमध्ये जाते, स्वयंपाकाचं बघते, ती तिथून उठत म्हणाली. साहेब, येऊ का? आवाजाने दोघांनी पाहिलं. दारात एक मध्यमवयीन बाई उभी होती. नाकी डोळी छान व टापटीप होती. विमलाबाई का? शिवाने विचारले. होय साहेब, ती आत आली. साहेब, लता आईने पाठवले इथे जेवणासाठी, ती पटकन म्हणाली. हो, कधीपासून सुरुवात करता मग? त्याने विचारले.
हे काय आत्तापासूनच? तुम्ही सांगा जेवायला काय बनवायचे आहे. ती बोलायला चुणचुणीत होती. ते या बाईसाहेबांना विचारा. बोला बाईसाहेब, काय बनवू? मला सगळं येतं. व्हेज, नॉनव्हेज, गोडाचं, नमकीन, पुरे, समजलं. असं करा, आता पुलाव कढी बनवा आणि थोडी कांद्याची भजी तळा. पण स्वच्छता असू द्या, भूमी म्हणाली. मस्त मेनू सांगितला तुम्ही. साधा आणि चवदार. आत्ता लागते कामाला. स्वच्छता तर मला पण पाहिजे असते बाईसाहेब. त्याशिवाय कामाला हात लावत नाही हं मी. असं म्हणत तुरू चालत विमला किचनकडे गेली. भूमीला हसू आले, पण लगेच डोळे मोठे करून तिने शिवाकडे पाहिलं. हे कशाला हवंय? मी आहे ना, मी करते की स्वयंपाक. शिवाय चंदा तिला असतेच ना. भूमी नाराजीने बोलली. ऐक, पहिलं, चंदा आता लवकर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार. त्याही आधी ती आता अभ्यास करणार. मग सगळं काम तुझ्या एकटीवर पडेल आणि मला ते नकोय. दुसरं, तुझी जागा किचनमध्ये नाही आहे. म्हणजे म्हणजे तू तुझ्या शिक्षणाचा उपयोग करायचा. मला माहिती आहे तू लॉची स्टुडंट आहेस, सिव्हिल वकील आहेस, प्रॅक्टिसही करत होतेस. आता तेच पुढे सुरू ठेवायचं, समजलं? शिवा मंद हसत म्हणाला. भूमी तर वेड्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली. मी? आता कुठे प्रॅक्टिस वगैरे? चूप, काही बोलायचे नाही. तू प्रॅक्टिस पुन्हा सुरू करतेस. भूमी, आपल्या आजूबाजूला कितीतरी लोकांचे प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स असतील. त्यांना न्याय मिळत नाही किंवा मिळवून देणारा कोणी भेटत नाही. अशांना तुझी मदत होईल. तुझ्या शिक्षणाचा उपयोग होईल. पर्यायाने आपल्यालाही. तुझं टॅलेंट वाया जाऊ देऊ नकोस. शिवा तिला समजावत म्हणाला. भूमीने अभिमानाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो तिचा किती विचार करतो याने तिला भरून आलं. ठीक आहे, करेन सुरुवात, तिने होकार दिला. एक विचारू? विचार ना. तुम्ही कुठलं काम करता? म्हणजे तसं विचारायचा योग आला नाही कधी. अधेमध्ये बाहेर जाता ते माहिती आहे मला. भूमी शब्द खूप जपून बोलली. तुला जाणून घ्यायचंय मी काय करतो ते? हो. मग चल माझ्याबरोबर. तुला ते पाहावं लागेल. चल. शिवा हातात कारची चावी घेत म्हणाला. आता कुठे जायचे आपण? आत्ताच तर त्या बाई आल्या आहेत ना. शिवाय चंदा एकटी आहे. भूमी म्हणाली. ठीक आहे, मग जेवून जाऊ. चंदालाही सोबत नेऊ. ओके? शिवा बोलला व हसून त्याच्या रूमकडे जाण्यासाठी जिने चढू लागला. विमलाने खूप छान जेवण बनवले. तिघांनी तिची स्तुती केली. उद्या लवकर येते सांगून ती निघून गेली. मग तिघांनी तयारी केली. शिवा कारमध्ये बसला. त्याच्या बाजूला भूमी. चंदाने दार लॉक केले व पाठीमागे बसली. भैया, मज्जा येणार आहे, ती हसत म्हणाली. चंदे, चुप. तिथे जाईपर्यंत काही बोलू नकोस, शिवाने दटावले. वस्तीच्या बाहेर आल्यावर कार अर्धा तासाने एका छोटे मोठे कारखाने असलेल्या मोठ्या जागेत आली. तिघे खाली उतरली. भूमी न समजून बघत चालत होती. 5-6 कारखाने ओलांडल्यावर शिवा एका कारखान्यासमोर थांबला. चेहऱ्यावर हसू. भूमीने समोर पाहिले. त्या कारखान्याचे नाव होते शिवा प्लास्टिक वर्क्स. तिने शिवा व चंदाकडे पाहिलं. वहिनी, चल ऑफिसमध्ये बसून बोलू. भैया तुला सगळं नीट समजावेल. चंदा तिचा हात धरून डाव्या बाजूला नीट म्हणाले. तिघे एका बाहेर बनवलेल्या केबिन कम ऑफिसमध्ये आले. आत आल्यावर ती खूप मोठी आहे हे समजले. एसीमुळे थंड वातावरण होते. बाहेरच्या जागेत 5 जण कम्प्युटरसमोर बसले होते व कामात गर्क होते. शिवाला पाहून सगळे उठून उभे राहिले. गुड आफ्टरनून सर, ते म्हणाले. तेवढ्यात दार उघडून धावत आलेला सिक्युरिटी आत आला. शिवाला पाहून त्याने कडक सलाम केला. साहेब, बाथरूमला गेलो होतो, गाडी पाहिलीने धावत आलो, तो अदबीने बोलला. ठीक आहे, आतमध्ये 3 कॉफी पाठवून दे, शिवा म्हणाला. हो साहेब. सिक्युरिटी बाहेर गेला. चला आत जाऊया. शिवा पुढे झाला व दोघी त्याच्या पाठवून गेल्या. आतली केबिनही मोठी होती. एक एक्झिक्युटिव्ह चेअर, मोठं टेबल व समोर 4 खुर्च्या. खूप छान ऑफिस होते. शिवा बसला व दोघींना बसायला सांगितले.
भूमी फक्त बघण्याचं काम करत होती. आता शिवा काय सांगणार याकडे तिचं लक्ष लागले होते. क्रमश कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद. हाईप करायला विसरू नका.